गजर माऊलीचा गजर माऊलीचा माझा भाऊ गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाच्या मागिला आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा तुका म्हणे वाणी दिली आता घेऊ धनी किंवा काही गाथामध्ये असे पुरे आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दोसरे चरण संताचे या दोसरे चरण संताचे या जगपादाने कथिता या जगपादाने कथिता विदाने कथिता या जगपादाने कथिता विदाने सद्गुरु दास तुका आज सद्गुरु दास तुका आवाज सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरिदत् प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती जयाचे जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा मास नामात केला जयाचे मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म जनार्दन मूर्ती मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा मस्तक हे पायावरी वार करे संताचा या वार करे संताचा या वार करे संताचा मस्तक हे पायावरी कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजमानरुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ओम नमो जद्य वेद प्रतिपद्य जय जय स्वसविद्यात् पूर्वा देवा तुझ गणेशु सकलार्थमति प्रकाशु मने निवृत्तिदासु अवधारी तुझे तरी अवधाने कुळ दिजे मग सर्व सुखासी पात्र होई जे हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघडाई का जडजडोनी वहिला निघ ये
भक्तीचे वाटे लाग तरी पावसी अव्यंग निधाम माझ्या आत्मरूप श्री गणेश स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार हो निहत अय बाय होय तुम्ही कशाला बसले इथं ए आवाज नीट करे बाबा तुम्हाला कळतं का काही अय पाठीमाग बसेल अय अय अरे काय आपले फक्त म्हणायला बरं का फार पुढारले वयाच्या 50 पर्यंत लय घाण बोलत होतो तुम्ही लोकांना माझे इतकं घाण कोणताच कीर्तनकार बोला नाही एवढा बेकार बोलत होतो पण बोलून बोलून मीच थकलो महाराज काय यांना 50 ओलींलो मी एकच विचार केला म्हणलं सानप महाराज तू 93ला कीर्तनकार झाला वयाच्या 50 पर्यंत यायला एवढा बोलला हां बोलून बोलून तुझ्या तोंडाला थुका आला पण याला काही फरक पडला का हां महाराज परमार्थामध्ये खूप अभंग पाठ केले खूप ज्ञानेश्वरीचे पारायण केले किंवा लयच कीर्तन ऐकले लयच कीर्तन केले तिकट करा म्हणजे देव मुके घेतो या गोष्टी मला मुळीच विश्वास नाही मुळीच नाही परमार्थामध्ये आहेत ना तुम्हाला कीर्तन आलं तर कीर्तनकार होतो परी वैष्णव न हुशियारी ज्यांना सांगितलेले आचार आणि विचार दोन गोष्टीला फार महत्त्व दिलेलं आहे आणि आचारहीन आणि विचारहीन झालेली लोक आपली गळ्यात माळ घातली पंढरपूरच्या वारीला पायी पायी गेला म्हणजे इठवा मुके घेतो या गोष्टी मला विश्वास नाही जीवन जगत असताना नीट झक मारणे म्हणजे परमार्थ आहे जर तुम्हाला हे कळालं नाही ना तर तुमच्यावर बांगलादेशी राज्य आहे ना हे एकट करून टाकले हे तर नाक जोडलं येईन त्याच्यामुळं मला आहे ना आता काय बोलावं काय नाही आज मला सांगायचं काय काय महाराज परमा ए भाऊ होय तुझ्या पाया पडू का बस तुम्हाला एक जाताना सांगतो परमार्थ म्हणजे काय माहिती आहे का दुसऱ्याला समजून सांगण्यापेक्षा आपण स्वतः न बिघडणे हाच खरा परमार्थ आहे पण अलीकडं काय तुम्ही तशी आम्ही गोष्ट सांगावं आम्ही आमचे बनले धंदे पैसे कमवायचे तुम्हाला ढेकळे कळत नाही आमचा अनुभव आहे एखादा जर मत असलं मला लय कळतं तर मी पाय धुवून पाणी पिल त्याची खोटं नाही सांगा आमचे सदानंद गुरुजी आम्हाला कायम सांगायचे गुरुजी काय म्हणायचे माहिती आहे का माणसाने फक्त माणूस होणं म्हणजे परमार्थ आहे माणसं दिसायला असून उपयोग नाही विचाराने माणूस असला पाहिजे अलीकडे दिसणारे माणसं खूप आहे पण विचार शून्य लोक आहेत विचार शून्य अहो तर रस्त्यावर मुर्दे पाडतात रस्त्यावर किळस येत नाही तुकडे करता माणसाचे तुकडे किळस येत नाही पूर्वी राक्षस कुणाला म्हणायचे माहिती आहे का जो जीवनामध्ये अकर्म करतो त्याला राक्षस म्हणतात राक्षस म्हणजे त्याला 10 तोंडण 15 हातन असला काही प्रकार नाही अकर्म करणे हे राक्षसाचं लक्षण आहे आणि सात्विक कर्म करणं हे माणसाचं लक्षण आहे तुमचे जर कर्म जर अकर्मात मोडत असतील ना तर तुम्ही किती परमार्थ करा भजन करणारा सुद्धा नरकाला जाऊ शकतो माझा शब्द ध्यानात ठेवा भजन करणे ओंगाळवाणे मग मला सांगायचं काय आपल्याला उच्च पातळी पोहोचवणार आहे आपलं कर्म आहे आणि आपल्याला खाली मातीत घालणारं सुद्धा आपलं कर्म आहे जीवनात चांगलं कर ऐसी करणी करे सो नरक नारायण हो जा जगी जीवनाचे हे सार घ्यावे जाणोनी सत्वर जैसे जाचे कर्म तैसे जसं कर्म तसं फळ आहे मग कर्म कसं करा अरे आपल्या कर्मामुळे दुसऱ्यांना त्रास होईल असं जीवनात कधीच कर्म न करणे परमार्थाचं लक्षण आहे विठ्ठला आपले तर एकत्र येत नाहीत बल का आले तर नीट बसत नाही बसले तर ऐकायची दानात राहिली त्याच्यामुळे आपणही बोलायचं सोडून दिलंय आपण सारेच पैशापुरतं काम करताना आपण काय धर्माचा ठेका घेतला का बरं लोकांना चांगला कीर्तनकार कोणता वाटतो जो त्यांच्यासारखं बोलल तो चांगला थोडासा विरोधात गेला त्याला काय अक्कल आहे इथपर्यंत इथून सुरुवात होती जाऊ द्या तिकडे नका भाऊ मला एकच सांगायचं आहे ऐकताना ध्यान देऊन ऐका जीवनामध्ये अकर्म कधीच करू नका आहे का नाही अकर्म करणे हे पापाचं लक्षण आहे रावण पापी नव्हता हो अकर्मामुळे पापी झाला हिरण्यकश्यप पापी नव्हता अकर्मामुळे पापी झाला हिरण्याक्ष पापी नव्हता अकर्मामुळे पापी झाला मग जीवनात बरेच कीर्तनकार लोक तुम्हाला जाता सांगत असतात बरं का खूप कीर्तनकार सांगतात
बाबा हो पुण्य करा पुण्य करा पुण्य करा पुण्य करा. मी सानप महाराज जाताना तुम्हाला एकच सांगतो, माझा शब्द नीट आहे का बापा हो, जीवनामध्ये मरेपर्यंत पुण्य करायच्या भानगडीत कधीच पडू नका. राम भगवंतासमोर तुम्हाला वचन देऊन सांगतो मी बरं का, जीवनामध्ये मरेपर्यंत पुण्य करायच्या भानगडीत कधीच पडू नका, पण मरेपर्यंत आपल्या हातून पाप सुद्धा होऊ देऊ नका. तरी प्रभू रामचंद्र तुम्हाला उद्धार केल्याशिवाय. अरे पापाचे पुतळे आहेत आपण, पापाचे ध्यानात ठेवा. पाप ही राक्षस वृत्ती आहे, पुण्य ही परमार्थिक वृत्ती आहे. जर जन्माला माणसं म्हणून आलो तर माणसाला कसं जगावं हे शिकवण्याची वेळ आहे नाही, हे खरं दुर्दैव आहे. विठ्ठल आपले लोक एकत्र येत नाही, आले तर नीट बसत नाही, बसले तर ऐकत नाही. मग मला तुम्हाला एक सांगायचं आहे, मग न ऐकलं तर कीर्तनात बसण्याचा फायदा तरी काय? कीर्तनात मोठेपणासाठी बसायचं असतं का? बरं, कीर्तन ऐकणं आणि ऐकणं यामध्ये फार फरक आहे. कीर्तन जर ऐकलं नाही, नुसतं ऐकलं नाही ना, तर तो नरकाला सुद्धा जाऊ शकतो. कीर्तनकारही नरकाला जाऊ शकतो आणि ऐकणाराही नरकाला जाऊ शकतो. म्हणून मला जाताना एक सांगायचं महाराज, कीर्तन म्हणजे काय? तर कीर्तन या शब्दाचाच अर्थ असा आहे, आपल्या जीवनातला अज्ञान रूपी तणाचा नाश करणं. त्याच्यावर कीर्तन म्हणजे कीर्तन नामक औषधाचा फवारणा मारणं आणि त्या फवाऱ्याच्या आधाराने आयुष्यभर आपलं आयुष्य त्या पद्धतीने जगणं, याचं नाव कीर्तन आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मला आणखीन एक जाताना सांगायचं आहे, कीर्तनाला सुरुवात करण्याच्या आधी मी एक शब्द वापरला की मी जीवनामध्ये वयाच्या 50पर्यंत खूप बोललो लोकांना. का बोललो असेल बरं? आज जे दिवस आलेत ना, हे दिवस येऊ नये ही माझी प्रामाणिक इच्छा होती, म्हणून बोलवतो होतो. नाशिक जिल्ह्यामध्ये पहिलं गोरक्षाचं काम मी चालू केलं महाराज. 3/9/1993 पहिली गोरक्षा समिती मी स्थापन करून गाय वाचली पाहिजे याचा नारा दिला. आपला महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, आगरकर एवढंच नाही, छत्रपती शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर या विद्वान लोकांचा महाराष्ट्र आहे. या विद्वान महाराष्ट्रामध्ये विद्वानांची संख्या खूप हवी आहे, पण अलीकडे अविद्वान खूप झालेले आहेत महाराज. आणि त्यामुळे सर्व गोष्टीला तडा आणि कलंक लागतो. तर मग मी या कारणास्तव बोलत होतो, पण बोलता बोलता मी सोडून दिलं. मीच एक दिवस विचार केला, सानप महाराज तू एवढा तोंडाला फेस येईपर्यंत बोलता बोलता जर तू ह्या चमकणी घालीन तू जर मेला, साले हे मौतीला इथलं बरं घाण गेली म्हणतील, लय भुकत होता म्हणतील ना. अरे आपले तुम्ही आले नाही सत्यागावला, कारण तुमच्या सत्यागाव कोणीच राहिले. सत्यागावला या एक दिवस. जसं हे राम मंदिर आहे ना, तसंच आपण राम मंदिर बनवलं. पण त्या राम मंदिराचं का अरे झालं का नाही शाळाचं? विठ्ठला विठ्ठल बंद करा आता, बंद करायला पाहिजे ना, कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे ना. आता तेवढ्या जागेत या विषयाकडे तर मला तुम्हाला जाताना एक सांगायचं आहे, माणसाने माणसासारखं माणसाशी वागणं हा खरा परमार्थ आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमाने पावे. धर्म सांभाळा, माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हा पहिला धर्म आहे. त्याच्यानंतर वयोवृद्धांचा आदर करा, आई वडिलांची सेवा करा, आणि जाताना मी माणूस आहे एवढं ध्यानात ठेवून जगा. काहीच भेव नाही त्याला, काहीच भेव नाही. आणि हेच सांगत होतो, फक्त थोड्या प्रखर भाषेत बोलायचं. 1-1.5 महिना झाला देऊला गेलो होतो. मावळ तालुक्यात चाललो, थोडं वळालो देऊला. वेळ होता, ए बाय बोल नका ग. देऊला वाळल्यानंतर तिथं इंद्रायणी स्नान केलं, तुकाराम महाराज दर्शन घेतलं. गाथा मंदिरात बसेल होते तुकाराम महाराज. दर्शन घेतलं. तुकाराम महाराजांनी मला सांगितलं, मला म्हणे सानप महाराज फार बावळट आहे म्हणे. तुकाराम महाराज मला बोलले बरं का,
म्हणलं काय झालं बाबा? अरे म्हणे येड्या तुला कळतं का, या लोकायला सांगता सांगता मी मेलो तू किती जाडकी पत्ती, यांनी माझा खोटा उपटावला, ते तो खोटा उपटायला वेळ लावतील का? म्हणून तुम्हाला जाताना एक सांगतो, तुकोबरायला गाडा बसून मिरवणारे आपले होते. ज्ञानोबरायांच्या जोडीत आज तुम्ही गुलाबजाम खाता, पण त्यांच्या जोडीत माती टाकणारे आपले होते. संत सावता माळी गोरा कुंभार चोखा महाराज या संतांचा जर इतिहास बघितला तर इतिहास दुःखाने भरलेला आहे. आणि त्यांनी दुःख सहन केलं आणि आपल्यासाठी सुख आपल्यापुढे वाढून ठेवलं. त्यांना भाकर नीट मिळाली नाही, आम्ही त्यांच्या नावावर गुलाबजाम खातो. ध्यानात ठेवा. मग सदैव पूर्वजांची आठवण ठेवून मार्ग आक्रमण करणे याचं नाव परमार्थ आहे. विठ्ठल मला माझा आहे आवाज दे रे, मला आवाज अजिबात नाही. तू काय एवढं जोडून ठेवलं, मला आवाज नाही. काय माणूस आहे, पाहू नको राग राग. मी परत आलोच पाहिजे तर नवस नाही, मला आवाज व्यवस्थित दे. मग एवढं जोडलं ना आवाज नसलं कसं काय वाटतं सांगा बरं तुम्हाला? ते मा का राग राग पाहू राहिले, असं नाही चालत. नाही नाही माईक मध्ये नाही बोलत, मग कुठं बोलवतो? मग आयुष्य याच्यात गेलं ना रे दादा. हा विठ्ठल शेवट तो भला विको वगैरे काहीच नाही, साधा आवाज मला चांगला दे, फक्त रिटर्न चांगला मिळालं पाहिजे. साधं काय शेवट तो भला माझा बहु गोड झाला. तुकाराम महाराज शेवट गोड व्हावा ह्या ईर्षेनं परमार्थ करतात. संत सावतामाळी गोरा कुंभार शेवट गोड व्हावा ह्या ईर्षेनं परमार्थ करतात. आणि ज्यांचं आज श्राद्ध विधी आहे त्यांचं जर तुम्ही बघितलं तर देह सोडायच्या टायमाला त्याने अभंग म्हणून देह सोडला, याचं नाव शेवट गोड झाला म्हणायचं. तुकाराम महाराज म्हटले माझा शेवट गोड झाला. शेवट गोड झाला हे बोलणं सोपं आहे हो, पण तुकाराम महाराजांचा शेवट गोड सहज झाला नाही. गोड होण्यासाठी त्यांनी अविरत जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत प्रवास केला की माझा शेवट गोड झाला पाहिजे, माझा शेवट गोड झाला पाहिजे. आणि जर तुम्हाला जाताना सांगतो शेवट गोड होणं म्हणजे काय, दशक्रिया केला, पिंडाला कावळा शिवला किंवा श्राद्ध केलं, श्राद्ध केल्यानंतर पिंडाला कावळा शिवला म्हणजे देव मुख्य घेतो ना आपल्या बापाला इंद्र करतो, आपल्याला चंद्र करतो, असला फालतू प्रकार परमार्थामध्ये नाही. मग शेवट गोड होणं म्हणजे काय, तर शेवट गोड होणं याचा अर्थ असा आहे अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे याची अनुभूती तयार होऊन जीव ब्रह्म्याचं ऐक्य होणं त्याला शेवट गोड म्हटलेलं आहे. तुम्ही जर पुनरपी जन्माला आलात तर शेवट गोड नाही, जन्माला न येणं हा शेवट गोड आहे. ध्यानात ठेवा. तुकाराम महाराज काय म्हटले, परत यायचंच नाही माघारी, माघारी येणार नाही. हो, न लगे मुक्ती धन संपदा, काही लागत नाही, काहीच लागत नाही. आणि जर यायचंच असेल तर गर्भवासातलं दुःख सर्वात मोठं दुःख आहे, ते दुःख सहन करण्याची शक्ती दे. आणि ह्या मृत्यूलोकात जन्माला आल्यानंतर ज्या वेळेस मी या मृत्यूलोकात जन्म घेईल ना त्या वेळेस मला तुझा दास म्हणून जगण्याची हो संधी दे. मृत्यूलोकात संत येत नाहीत, आले तर देव कार्यासाठी येतात, पैसे कमावण्यासाठी येत नाहीत. ध्यानात ठेवा. मग मला सांगायचं काय, आज ज्यांचा श्राद्धविधी आहे असे आदरणीय हरिभक्तपरायण परमपूजनीय वयवृद्ध ज्ञानवृद्ध तपवृद्ध ब्राह्मीभूत वैकुंठवासी हरिभक्तपरायण विश्वनाथ सखाराम पाटील सानप. विश्वनाथ बाबा गेलेत, मी फोटो पाहिला, फार सुंदर आहे. त्यांचे चिरंजीव संतोषराव विश्वनाथ पाटील सानप, त्यांनी मला सांगितलं म्हणे महाराज आमच्या वडिलांनी अभंग म्हणता म्हणता देह सोडला. फार पुण्याची गोष्ट आहे, फार पुण्याची गोष्ट आहे. तुम्हाला एक जाताना सांगतो, आयुष्यभर अभंग म्हणणाऱ्यांना शेवट अभंग म्हणता येईल सांगता येत नाही. समजा मारताना अर्धांगवायूच झाला तर आयुष्यभर अभंग म्हणणाऱ्यांना शेवट अभंग म्हणता येईल सांगता येत नाही. पण देह सोडायच्या अंतकाले च अमेव स्मरणमुक्त वा कलेवर, शेवट देह सोडायच्या टायमाला परमात्म्याचं चिंतन करता करता देह सोडणं हे खरं शेवट गोड होण्याचं लक्षण आहे. विठ्ठला विठ्ठला त्यांचे चिरंजीव संतोषराव हे माझे या वेळगावच्या नात्यानं भाऊबंद आहे आणि अंधारीच्या नात्यानं जावई बी आहे. आणि पांडुरंगाला रामाची शपथ घेऊन सांगतो जावई म्हणून कीर्तन घेतलं बरं का मी, नाही तर मी असं लहरी माणूस आहे का मी तारखी घेऊन जात नाही. कारण मला काय पैसे कमावण्याची आस राहिली नाही. लई पैसेवाले मेले आणि त्यांचे दावे मी केले. या काय पैसेवाल्याला मी नोटात चालताना पाहिलं नाही. मी 3/9/1993 कीर्तनकार झालो. आज 2024 55 वर्षाचं वय आहेत महाराज. 93 वर्ष कीर्तनकार झालेलो आहे. 93 ते 2024
30 वर्ष प्रवास झाला आणि या 30 वर्षाच्या कालकीर्दीत सर्वात जास्त कार्यक्रम मी दाव्याचे केलेले. म्हणून तुम्हाला सांगतो किती पैशावाले मेले आणि त्यांचे दावे केले हे मलाच माहिती नाही. त्याच्यामुळं मी पैशाच्या मागं कधी पळत नाही. हा पहिला मुद्दा. कारण महाराज पैसा सर्व इथंच राहणार आहे. तुम्ही सांगतात ना, मी कीर्तन कधी ठरवून घेत नाही. ठरवण्याची दुर्बुद्धी झाली ना, कीर्तनच करायचं नाही, सरळ धोतर सोडायचं, बारे उभं राहायचं. बरं, देवानं आपल्याला काही कमी करेल नाही. माझा पोरगा सुद्धा डॉक्टर आहे. मी कीर्तनात लोकांना आयुर्वेद औषधं विकतो ना, मी पैशासाठी विकत नाही. रामाची आण घेऊन सांगतो, माझा आयुर्वेदाचा अभ्यास झालेला आहे, बॅचलर ऑफ आयुर्वेद. माझा आयुर्वेदाचा स्टडी झालेला आहे. माझ्याकडे 1994चं डिप्लोमा सर्टिफिकेट आहे नॅचरोपॅथीचं. आणि मी स्वतः आयुर्वेदावर जीवन जगतो. आणि हेच आयुर्वेद प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोचलं तर डायबिटीज आणि कॅन्सर सारखे रोग जे घराघरात घुसले ते घराच्या बाहेर निघाल्याशिवाय राहणार नाही. आणि डायबिटीज सारख्या रोगाला, कॅन्सर सारख्या रोगाला घराच्या बाहेर काढणारं जगातलं फक्त एकच औषध आणि पॅथी, त्याचं नाव आयुर्वेद आहे. महाराज, आयुर्वेदाला चॅलेंज नाही. ॲलोपॅथीला जन्म देणार आयुर्वेद. मी ॲलोपॅथीला नाव ठेवत नाही, पण ॲलोपॅथी कशाला म्हणता? आजारी माणसाला बरं करते. बरं करत नाही, पण सांगतो आजारी माणसाला बरं करते त्याला ॲलोपॅथी म्हणता. पण माणसाला मरेपर्यंत आजारीच होऊ देत नाही त्याला आयुर्वेद म्हणतं. महाराज, विठ्ठला विठ्ठल. आणि ती फक्त माझी सेवा आहेत महाराज, माझी फक्त सेवा आहे. मी सेवाभाव म्हणून करतो. आणि त्याच्यानंतर आज ह्या कार्यक्रमाचा खरा जर विषय असेल तर आज ह्या कार्यक्रमाला येण्याची खरंच संधी आमच्या संतोष जावईमुळे मिळाली. तिची मुलगी माझ्या सख्या फुई भावाची मुलगी आहेत महाराज. हा नागरे परिवार जो आहे अंधारीचा, हे माझे शिवाजी असतील, आज आबादादा असतील, हे सर्व माझे भाऊ आहे. आम्ही मामे फुई भाऊ आहेत महाराज. रक्ताचं नातं आहेत. माझी सख्या आत्या तिथं दिलेली होती. त्या मावल्यांनी फार जीव लावलं. एक आत्या आमची अंधारीला होती, एक डोंगरगावला होती आणि एक सत्यगावलाच होती. चापडगावला दिलेलं होतं पण ती सत्यगावलाच राहिली. आणि माझ्या वडिलांनी ते चौघं वारकरी होते. 4 पैलवान होते. 4 वारकरी पण पैलवान होते. 4 ठिकाणी कामाला जायचे, पण संध्याकाळी 4 घरात आल्याशिवाय जेवायला बसत नव्हते. ही परिणिती माझ्या घरात वावरली महाराज, ध्यानात ठेव. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो, हे 4 भाऊ सत्यगावच्या मंदिरापुढे जर येऊन उभे राहिले ना, चांगल्याची टुरटूर करायची ताकद नव्हती महाराज. इतकी ताकद होती. माझा शेवटचा चुलता आहे ना, हे गव्हाचं पोतं उचलून डायरेक्ट गाडीत फेकायचं, इतकी ताकद होती. पण सात्विक आहार घेतला बरं का आयुष्यभर महाराज, सात्विक. आणि वारकरी परंपरा ही माझ्यापासून नाही, माझ्या आजोबा पंजोबापासून चालत आलेली. हां, मी बी ट्रॅकनं वारकरी झालो, नंतर मी डॉक्टर झालो असतो महाराज, ध्यानात ठेव. ट्रॅकने वारकरी झालो. मला सांगायचं काय, आणि संतोषरावची मी म्हणजे त्यांची स्तुती करतो अजिबात नाही. मला आपुलकी आहेत ना त्याबद्दल. मला नाही कुठं जायला वेळ भेटत ना, वर्षभर मी फिरत असतो. पण ज्यावेळेस मला कळालं अंधारीवरून सुद्धा का ती मुलगी आमची कन्या आहेत आणि हे माझी जावई, त्यांना क्विक ॲक्शन. मी त्यांनी आधी 5-7 फोन केले. मी त्यांना कार्यक्रम देतो आणि येतो असं बोललो नाही. पण जेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी तुमचा जावई बोलतोय, मला आदर वाटला महाराज. मी किती भाग्यवान आहे की मी मुलींचा बाप आहे, मला जावई आहे, मला नातू आहेत, मी पंतू आहेत. आला काहीच राहिलं नाही महाराज, पुरा खुटा उपटला असे दाखवून देतो महाराज. मी किती भाग्यवान असेल. विठ्ठला विठ्ठल. त्यांनी सांगितलं बाबांचा श्राद्ध विधी आहे, तर सर्वांची इच्छा आहे सानप महाराजांचं कीर्तन व्हावं, म्हणून त्यांच्या प्रयत्नाने ही सेवा महाराज माझ्याकडे आली. अर्थात आमच्या संतोषराव सानप आमच्या जावयांनी मला कार्यक्रम दिला म्हणून त्यांना चढवतो असं काही वाटत असेल ते डोक्यातून काढून टाका. हां, आणि त्याच्या पुढचं सत्य सांगू का, संतोषरावनी मला कार्यक्रम दिला हा झाला प्रेमाचा भाग. पण आजच्या या श्राद्धाच्या, विश्वनाथ बाबांच्या श्राद्धाला या व्यासपीठावर सानप महाराजांचंच कीर्तन व्हावं ही इच्छा माझ्या पांडुरंगाची होती, म्हणून ही सेवा माझ्याकडे आलेली. मी त्यांना धन्यवाद देतो. त्यांचे 2 मुलं आहेत, माझे नातू पंकज आणि शुभम, दोघाही भावांना धन्यवाद देतो. माझी मुलगी, तिलाही मी अंतःकरणापासून आशीर्वाद देतो की तुमच्या सर्व परिवारांचं माझ्या रामरायाच्या कृपा आशीर्वादाने जीवन मंगलमय हो. आणि विश्वनाथ बाबांचा जो वारसा आहे तुमच्या पिढीजात चालू राहो. तुमच्या मातोश्री आहेत अनुसया आई, त्या माऊलीची सेवा करा. मी जाताना पोरांनाही सांगतो, पंकजला बी आणि शुभमला बी, आमच्या पाहुण्यांनाही सांगतो, त्या पुरीलाही सांगतो, तुझे सासरे विठ्ठल होते, तुझी सासू रुक्माई आहेत. जगाच्या पाठीवर आईबापासारखं दैवत नाही. संतोषराव तुम्हाला सांगतो, आमच्यासारख्या महाराज लोकांचं दर्शन घेऊन तुम्हाला पुण्य मिळेल हे डोक्यातून काढून टाका. आम्ही कमरावळून लोकांना सांगतो, पण आम्ही तसे असूची याची काय तुम्ही स्वप्नातसुद्धा स्वप्न पाहू नका. आता काय राहिलं महाराज, हां, रघुवीर खेडकर सुद्धा कीर्तन करतो. बोला काय काय लागतंय कीर्तन करायला.
त्या काळात मला चांगलं आठवतं, गंगाराम भाऊ कवठेकर ते कीर्तन करीत, दत्ता महाडिक पुणेकर कीर्तन करीत होते महाराज. कीर्तन करायला आचरण हवं येतं, आचरण कीर्तन करशी कीर्तनकार होशी म्हटलेलं आहे, परिवैष्णव न होशी आर्यजना. आणि आज अलीकडं मी निंदा करत नाहीत महाराज. अलीकडं मी कोणाच्या सानिध्यात राहिलो, गोविंदभाऊ केंद्रे, पांडुरंगभाऊ वैद्य, मधुकर बाबा शिंपी, तुकाराम शास्त्री कर्जुलेकर महामुनी, त्याच्यानंतर केशवबाबा साखरे, जयरामबाबा भोसले यांच्या तालमीत वाढलेलो आहेत महाराज. त्याच्यामुळे मी स्पष्ट बोलत होतो, आमचे जयराम बाबा आहेत ना, खोटं नाही सांगत. विद्यार्थ्याच्या डोक्यात टोपी जरी नसली तर कमरात लात घालीत होती महाराज जयराम बाबा भोसले. खोटी गंमत नाही. आणि अलीकडं काय आहेत महाराज, अलीकडं त्या काळामध्ये मोजून 4-5 वारकरी शिक्षण संस्था होत्या. 1989 मध्ये ज्यावेळेस मी आळंदीत जायचो ना, चाकण चौकाच्या बाहेर काहीच नव्हतं. ती शाळा सोडली तर काहीच नव्हतं. त्या काळात आळंदीत काहीच नव्हतं, पण सर्व काही मिळत होतं. आज आळंदीत सर्व काही आहे, पण मिळत काहीच नाही. हे दुर्दैव आहे. विठ्ठला विठ्ठला मी कोणालाही नाव ठेवत नाहीत, पण हा वारा आहेत महाराज, वारा आलं लक्षात. आणि हा प्रवास आहेत ना विनाशाकडे. या विनाशाकडे विनाश होणार यात काही शंका नाही, पण त्या विनाशामध्ये आपला विनाश होऊ नये असं जर वाटत असेल तर सर्वांनी सावधानतेने वागा. जाताना तुम्हाला एक सांगतो, नीट ऐका. आता तुकाराम महाराज म्हटले माझा शेवट गोड झाला. कोण तुकाराम महाराज? कुठले तुकाराम महाराज? ज्यांना तुम्ही जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, त्या तुकाराम महाराजाचं तुम्ही जर वैभव बघितलं तर बरेच कीर्तनकार लोक सांगतात तुकाराम महाराज गरीब होते, तुकाराम महाराज अनपड होते, तुकोबरांची चूल पेटत नव्हती, त्यांची बायको अन्न करता मिली, दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कन्या, काय करू मी उपचार, कोपमोड, असा दारिद्र्य अवस्था तुकोबरांची होती असं बऱ्याच कीर्तनकारांचं मत आहे. पण मी त्याच्या विरोधात जाऊन सांगतो महाराज, मला कुणाचंही अंतकरण दुखवायचं नाही, पण एक सांगतो, तुकाराम महाराज गरीब होते आणि तुकोबरांची चूल पेटत नव्हती आणि त्यांची बायको अन्न करता मिली असं जर तुम्ही सांगत असाल तर त्या कीर्तनकारांना माझं जाहीर आव्हान आहे, ज्यांच्या नावावर तुम्ही लाखो रुपये कमावतात, ज्यांचं नाव ज्यांचं ज्ञान विकून तुम्ही एवढी इस्टेट कमावतात, आणि ज्यांच्या नावावर तुम्ही इस्टेट कमावतात त्यांनाच तुम्ही गरीब म्हणतात, हा पहिला तुमचा मूर्खपणाचा कळस आहे. बरं, तुकाराम महाराज जर गरीब असतील तर तुम्ही जरूर गरीब म्हणा, नो प्रॉब्लेम. पण तुकाराम महाराज थोडासा बायोडाटा सांगतो तुमच्या लक्षात येईल. तुकाराम महाराजांचं गाव कोणतं माहिती आहे तुम्हाला? तुकाराम महाराजांचं गाव देहू. पहिला मुद्दा समजून घ्या, तुकाराम महाराजांचं गाव देहू नाही, तुकाराम महाराजांचं खरं गाव जावळी आहेत. जावळीचे मोरे क्रांतिकारी मोरे 96 कुळी मराठ्यांची अवलाद म्हणजे तुकाराम महाराज. मग जावळीवरून ते देऊला का आले तर 1610, 1611, 1612, 1613 पर्यंत जावळीला दुष्काळ पडला, प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही, जनावराला चारा नाही. आणि अशा वेळेत काय करावं म्हणून तुकाराम महाराजांचे वडील बोलोबा रुंजोबा मोरे, बोलोबा पाटलांनी विचार केला काय करायचं. मग बैलगाडीत बिऱ्हाट टाकलं आणि राहायला देऊला आले. देऊला आल्यानंतर त्या काळात इंद्रायणीच्या नदीला पाणी वाहत होतं. देऊला आल्यानंतर तुकाराम महाराजांच्या वडिलांनी व्यापार केला. व्यापारात वृद्धी झाली. कशाचा व्यापार केला? मका, ज्वारी, बाजरी, मूग, मठ, कुळीत याचा व्यापार केला. व्यापारात वृद्धी झाली. हो, त्याच्यानंतर त्या पैशावर त्यांनी सावकारकी चालू केली. सावकारकी म्हणजे काय तर शेतकऱ्यांना शेती उभी करण्यासाठी कर्ज देणे. कर्ज म्हणजे अशा 20-25% नाही बरं का. हो, जी रितसर परमार्थातली सावकारकी, त्या सावकारकी पद्धतीने कर्ज वाटायला सुरुवात केली तुकाराम महाराजांच्या वडिलांनी. सावकारकीमध्ये त्यांचा प्रॉफिट चांगला झाला, व्यापारात प्रॉफिट चांगला झाला. आणि 1613 साली तुकाराम महाराजांच्या वडिलांनी देहू गावामध्ये 1100 एकर जमीन आणि 81 खानाचा वाडा बांधला महाराज. आजही तो वाडा आहे आणि ती जमीन आजही आहे. तुकाराम महाराजांच्या वडिलांनी 1100 एकर जमीन घेतली 1613 साली, 81 खानाचा वाडा बांधला. तुम्ही जे इंद्रायणी नदीकडून भालचंद्रनाथाच्या डोंगराकडे जाता ना, आणि ते इंद्रायणीच्या नदीच्या काठाला दगडी कोट आणि ते जो मंदिर आहे ते तुकोबरायांच्या मालकी हक्काच्या जागेत मंदिर आहेत महाराज. ते काय संस्थांची जागा नाही. मग मला सांगायचं काय, 1100 एकर जमीन 81 खानाचा वाडा बांधला. तुकाराम महाराज 3 जण भाऊ होते. बोलोबा पाटलांना 3 मुलं होते. समजून घ्या माझी भूमिका. तुकाराम महाराज 3 जण भाऊ होते. तुकाराम महाराजांच्या मोठ्या भावाचं नाव काय माहिती आहे तुम्हाला? तुकाराम महाराजांच्या मोठ्या भावाचं नाव सावजी पाटील. 2 नंबर तुकाराम पाटील, 3 नंबर कान्होबा पाटील. हे 3 पाटील होते. सावजी पाटलाचं लग्न झालं, चाकणच्या मामाची मुलगी केली, हिव तापात बायको वारली. सावजी पाटलांनी संन्यास घेतला, निघून गेलेत, परत आले नाही. खाली राहिले 2 पाटील. कोण कोण? तुकाराम पाटील आणि कान्होबा पाटील. 2 पाटलांना देहू गावात 1100 एकर जमीन 81 खानाचा वाडा होता महाराज. 1631ला म्हातारं वारलं. बोलोबा पाटील 1631ला वारले. 1634 पर्यंत दोघं भाऊ एकत्र राहिले. कोण कोण? कान्होबाराया आणि तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांचे मोठे भाऊ होते सावजी पाटील, त्यांनी संन्यास घेतला, निघून गेलेत. हो, कधी?
बायको वारली आणि संन्यास घेऊन टाकला म्हणा. त्यांना सुद्धा सख्या मावस-मामाची मुलगी होती. कुठली? चाकांची मुलगी. बायको वारल्यानंतर संन्यास घेतला, निघून गेलेत. आता मला एक सांगायचं आहे, ह्या मोऱ्यांच्या कुळामध्ये सावजी पाटलाची बायको वारली, संन्यास घेतला, निघून गेले. त्यांचं वारकरी संप्रदायात नावच नाही. पण ज्यांनी पहिली बायको मेल्यावर दुसरी बायको करून परमार्थ केला त्यांना जगद्गुरू म्हटलेलं आहे. बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली, विठू तुझे माझे राज्य, हे म्हणण्यापुरतं झालं. पण तुकाराम महाराजांनी पहिली मेली, जिजाऊ गेली तर दुसरी आवली केलीच का नाही? मग मला सांगायचं काय, मी का म्हणतो का याचा सरळ अर्थ तुकोबरायांनी तुकोबरायांचा दोष असं नाही, परमार्थ सुखकर व्हावा याच्यासाठी संसारामध्ये साराध्य करणारी धर्मपत्नी असावीच, हे परमार्थाचं लक्षण आहे. विठ्ठला विठ्ठला तुम्हाला जाताना एक सांगतो महाराज, तुकाराम महाराजांच्या बाबतीतलं मी थोडासा तुम्हाला बायोडाटा का सांगितला का बऱ्याच कीर्तनकारांना हे माहिती नाही. तुकाराम महाराजांच्या मोठ्या भावाने जमिनीत वाटणी घेतली नाही 1100 एकर. एकदा तुकाराम महाराजांना भेटले होते आपलं चंद्रभागा नदीच्या काठावर, आणि त्यावेळी तुकाराम महाराजांनी तू दादा घरी चला, तुमचा संसार उभा आहे. सावजी पाटलांनी तुकाराम महाराजांना हात जोडून सांगितलं, तुका तू आणि तो तुझा संसार, मी मात्र आता घरी येणार नाही. कारण ज्याने संन्यास घेतला त्याने परत घराचा उंबरठा ओलांडू नये, हे संन्यासाचं लक्षण आहे. आणि मी आता येणार नाही या विषयाकडे. 1631ला म्हातारा वारलं, 1634 पर्यंत दोघं भाऊ विभक्त राहिले. पण एक दिवस कान्होबरायांनी सांगितलं, तुका दादा तुझी जमीन तुला घेऊन माझी मला दे, कारण एवढ्या मोठ्या जमिनीचा भार मला वावत नाही. 1100 एकर जमीन करायची सोपं नाही, तुझी जमीन तुला घे, माझी मला दे. तुकाराम महाराजांनी कान्होबरायांनी सांगितलं, काना मला माझा भाऊ प्रिय आहेत, मला जमीन लागत नाही, पण तरीही तू म्हणतो तुला जमीनच हवी असेल तर एक काम कर, काय जमिनीत जा. आपल्याला जमीन किती आहे? 1100 एकर जमीन आहे. मग 1100 एकर जमिनीमध्ये तुला पाहिजे तेवढी जमीन काढून घे आणि राहिलेली तुक्याच्या नावची सोडून दे. 1100 एकर जमिनीची वाटणी 1 मिनिटात झाली महाराज, 1 मिनिटात. काय सांगितलं तुकाराम महाराजांनी? 1100 एकर जमिनीत तुला पाहिजे तेवढी जमीन काढून घे आणि राहिलेली तुक्याच्या नावची सोडून दे. कान्होबरायांनी जमीन वाटून घेतल्यानंतर राहिलेली जमीन तुकाराम महाराजांनी दान केली, दान. आज तुम्ही भालचंद्रनाथाच्या डोंगराकडे जाताना जे नदीच्या काठाला ब्राह्मणांचे पट आहे ना, ब्राह्मणी पट म्हणता बघा, देऊला काय म्हणतात त्याला, त्या जमिनीला ब्राह्मणी पट. ते ब्राह्मणी पट नाही, तुकोबरायांनी ब्राह्मणांना दान केलेल्या जमिनी आहेत. घातला दुकान देती आली अशी दान, संत उदार उदार भरले आनंद. दुकान घातलं आणि जमिनी दान दिल्या. जे दान देतात ते साधू असतात महाराज, जे दान घेतात ना त्यांना भिकारी नाही म्हणणार मी, पण ते याचक असतात, याचक. ध्यानात ठेवा. तुकाराम महाराजांनी जमिनी दान केल्या, जाऊ द्या. मग मला एकच सांगायचं आहे, आताचे कीर्तनकार जरी तुकाराम महाराजांना गरज म्हणत असतील, पण तुम्ही एक विचार करा, देऊसारख्या ठिकाणी इंद्रायणी नदीच्या काठावर दोघा सख्या भावांना 1100 एकर जमीन होती. 2019 आपलं 1634ला दोघं भाऊ विभक्त निघाल्यावर तुकाराम महाराजांच्या वाट्याला किती जमीन आली असेल बरं? अंदाज बोला ना, थोडं मोठ्याने सांगा. किती? 550 एकर. अहो 500च धरा, लहान असल्यामुळं 550 एकर त्याला वाढवा देऊन टाकली, असं आपण धरू. आता आपले लहान्याची उलट बळकून घेता, आपले लहान्याला वाढवा देत नाही 4-2 गुंठे बी. 1100 एकर होती ना, तर तुकाराम महाराज मोठे असल्यामुळे तुकोबरायांच्या वाट्याला 500 एकर जमीन आली असं आपण धरूया. पण तुम्हाला एक जाताना सांगतो, देहू सारख्या ठिकाणी इंद्रायणी नदीच्या काठावर 24 तास पाण्याखाली ज्या तुकाराम महाराजांना सलग 550 एकर जमीन आहे, ते तुकाराम महाराज गरीब असतील असं तुम्हाला म्हणायचं आहे? हा, तुम्ही थोडासा 1 मिनिट विचार करा, मग मला उत्तर द्या. मी परत सांगतो तुम्हाला, देहू सारख्या ठिकाणी इंद्रायणी नदीच्या काठावर 24 तास पाण्याखाली ज्या तुकाराम महाराजांना सलग 550 एकर जमीन होती, ते तुकाराम महाराज गरीब असतील असं तुम्हाला म्हणायचं आहे का महाराज? हां, आपला तर 1.5 एकर गाव जाळायला निघतो, 1.5 एकर, त्याच्या सारा खुटावपट दुसऱ्याचा ऊस दाखवून पोराला भाजून गेले आपण. काय म्हणणं आहे तुमचं? दुसऱ्याचा ऊस दाखवून पोरं भाजले का नाही तुम्ही? मग दुसऱ्याचा ऊस दाखवून पोरं भाजवणारे जर डोक्यात कडक टोपी घालून चालतात, ते स्वतःला गरीब समजत नाही. आणि माझा तुकाराम महाराज सर्वात श्रीमंत साधू असताना तुम्ही त्यांना गरीब म्हणतात, ही परमार्थातली सर्वात तुमची
क्लास नीती आहेत महाराज। तुम्हाला परमार्थात पहिले ज्ञानोबा तुकोबाच कळाले नाही, तुम्हाला बाकी काय कळणार आहे। श्रीमंत होते तुकाराम महाराजांच्या वैरी तुकोबाला काय म्हटलं माहिती का? धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ, जेने केला हा पुरुषार्थ, जेने केला हा पुरुषार्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला पुरुषार्थ, जेने केला पुरुषार्थ, जेने केला पुरुषार्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ। पुरुषार्थ हा चौथा मोक्ष आहे। धर्म अर्थ काम आणि मोक्ष, जे मोक्षाला जातात त्यांना ते पुरुषार्थ करतात, जे परत वासनांध होऊन मागे येतात ते पुरुषार्थी नसतात राजा हो। तुकाराम महाराजांनी पुरुषार्थ केला आणि त्या तुकाराम महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात काय सांगितलं? माझा शेवट गोड झाला। शेवट सहज गोड होत नाही। आता परत आहे ऐका। बऱ्याच लोक असे म्हणतात काय सांगायचं महाराज, अहो नुसतं मी पिंड घेऊन जात होतो आणि लगेच कावल्यानं झडप मारली आणि घास उचलला। घास उचलला म्हणजे तुझ्या बापाला मोक्ष मिळाला का? हा, त्याला खाऊ नये ते खाल्लं, पिऊ नये ते प्याला, जिकडं जाऊ नये तिकडं गेला, जसं वागू नये तसं वागला, जसं मरू नये तसं मेला। मी ते पैशावाले आवला असं त्याच्या डाव्याला डायरेक्ट आळंद देऊन बाबा महाराज हेलिकॉप्टरनं आला म्हणजे इठू बघाय त्याचे मुके घेईल का? सर्व आयुष्याचं कर्मनिष्ठ कावळा शिवल्यावर आहे का? काही कुठं तुम्ही एकदा गरुड पुराण वाचा ना। माणसाला तुम्हाला एक जाताना सांगतो दशक्रिया असेल, श्राद्ध असेल, आज श्राद्ध आहे का करावं लागतं? तुम्ही लोक माणूस मेला का दावं करतात, जन्माला आला का बारसं करतात। एखाद्याला विचारलं का हो नातू जन्माला आला बारसं का करतात, माहिती नाही का हो? तुमचे वडील वारले दावं करायचे, तुम्हाला दावं का करतात असं जर विचारलं सांगता येणार नाही। का सांगता येणार नाही? जगातले फक्त एकच लोक आपसून देत ते आपले, त्यांचा धर्माचा अभ्यास नाही। मुसलमानाच्या लहान लेकराला गोल टोपी घालून नमाजला जायला लाज वाटत नाही महाराज, पण आपलं एज्युकेटेड झालेलं साठी 17 गुतून जर रामाच्या देवळा पडून चाललं ते रामाचं दर्शन घेत नाही। ते म्हणतं कायचं राम, कायचं लक्ष्मण, कायचं काय, इथून सुरुवात होती कोणाची? हिंदूंची। आमच्या धोत्राकडे पाहून हसणारे आपले मुसलमान नमस्कार करता आम्हाला, ध्यानात ठेवा। मुसलमानाला नाव ठेवू नका, दुसऱ्याकडे बोट करून बोलण्यापेक्षा स्वतःचं आत्मपरीक्षण करा। तुमच्या बायानं कुकू लावायचं सोडलं, याच्यात मुसलमानाचा दोष आहे का? तुमच्या पुरींनी साड्या सोडून पंजाबी ड्रेस घालायला सुरुवात केली, याच्यात मुसलमानाचा दोष आहे का? तुमच्या पोरांना गुरुकुल कळत नाही, त्यांना इंग्लिश कळतं, याच्यात मुसलमानाचा दोष आहे का? मुस्लिम लोक तर त्यांचे मदरसे उघडतात, मदरशामध्ये जाऊन आपल्या पोराला धर्माचं ज्ञान मिळालं पाहिजे याच्यासाठी ते प्रयत्न करतात। 5-50 जर मुसलमानाची वस्ती असेल तर ते लगेच मदरसे स्थापन करतात। भारतामध्ये गुरुकुल होते, मदरसे नव्हते, पण मदरसे तयार झाले। भारतात गुरुकुल होते। भगवान गोपाल कृष्ण या मृत्यूलोकात अवतीर्ण झाले ना, त्यावेळेस महाराज त्यांना सुद्धा धर्माचं ज्ञान घेण्यासाठी गुरुकुलात जावं लागलं। कोणत्या ऋषींकडे गेलते ते माहिती आहे तुम्हाला? कोणत्या ऋषीकडे गेलते? संदीपनी ऋषींकडे। मग देवाला जर इथं येऊन गुरुकुलात जाऊन धर्मज्ञान घ्यावं लागतं। तुम्ही लोक धर्म, तुम्हाला जाताना एक सांगतो महाराज, तुम्हाला देव नाही कळाला तरी चालेल, माणसाला धर्म कळाला पाहिजे। अर्जुनाला देव कळालाच नाही, पहिला मुद्दा समजून घ्या। देवाने अर्जुनाशी मैत्री केलीच नाही, देवाने मैत्री धर्माशी केली, अर्जुनाला धर्म कळाला। आपल्याला देव नाही कळाला तरी चालेल, धर्म कळाला पाहिजे। देव मुजरा केल्याशिवाय राहत नाही, ही ताकद धर्माची आहे। काय धर्म कळतो रे? आम्हाला तरी काय कळतो? आम्ही तुम्हाला कमरा आवळून लोकांचा ज्ञानाचे ढोस पाचतो, आईबापाची सेवा करा। बरेच कीर्तनकारांचे आईबाप तुम्हाला गोठ्या दाखवतो। काय धर्म कळाला आम्हाला सुद्धा? बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले म्हटलेले। आम्ही काय बोलतो तसे चालतो, तुम्ही मला सांगा। धर्म महत्वाचा आहे। तुकाराम महाराज जसे बोलले तसं त्यांनी केलं। मला या विषयाकडे धर्माचं ज्ञान नाही म्हणून श्राद्ध का करावं, दशक्रिया का करावं हे तुम्हाला सांगता येणार नाही। नीट आहे का? दशक्रिया श्राद्ध का करावं, तर दशक्रिया करण्याचं कारण तुम्हाला सांगतो। दशक्रिया करण्याचं कारण, हो, माणसाला मरण 2 प्रकारचं आहे। नीट आहे का? माणसाला 2 प्रकारचा मृत्यू आहे, एक मंगल मृत्यू आणि दुसरा अमंगल मृत्यू। ज्याचा मंगल मृत्यू झाला, ज्याचा मंगल मृत्यू झाला त्याचा दावाही करायची गरज नाही आणि वर्ष श्राद्धही करायची गरज नाही। पण ज्याचा अमंगल मृत्यू झाला त्याचा दावा आणि वर्ष श्राद्ध केल्याशिवाय पर्याय नाही महाराज। मग अमंगल मृत्यू म्हणजे काय आणि मंगल मृत्यू म्हणजे काय, थोडासा फरक सांगतो, तुमच्या लक्षात येईल। अमंगल मृत्यू कशाला म्हणतात?
आणि मंगल मृत्यू कशाला म्हणतात? अमंगल मृत्यू. कल्पना करा, एक तरुण मुलगा मोटरसायकलवर बसला, रोडला गाडी लावली आणि स्वर कोणाचा चालू आहे? स्वर बंद करून टाका बरं का. रोडला गाडी लावली आणि रस्ता चांगला असल्यामुळे 100च्या स्पीडनं गाडी चालवली. मोटरसायकल 80च्या स्पीडनं गाडी चालली. कल्पना करा बरं, फक्त कल्पना करा आता. 80च्या स्पीडनं गाडी चालली, समोरून अचानक ट्रक आला. ट्रकवाल्याला गाडी कंट्रोल झाली नाही, याला मोटरसायकल कंट्रोल झाली नाही, जाऊन धडकला, पुढच्या चाकाखाली सापडला. आता तो ट्रक खाली मेला इथपर्यंत ठीक आहे, पण त्याचा मृत्यू मंगल झाला असं तुम्ही म्हणाल का? बोला, म्हणाल का? ट्रक खाली मेलेल्या माणसाचा मृत्यू मंगल आहे का? मंगल नाही, तो अमंगल मृत्यू, आपत्कालीन मृत्यू, ॲक्सिडेंटली मृत्यू. मरण्याचं स्वप्नात नसतानाही मरावं लागतं, त्याला आपत्कालीन मृत्यू म्हणतात. मग असा ज्याचा मृत्यू झाला त्याचा दशक्रिया श्राद्ध करतात. दशक्रिया श्राद्ध करूनही जर पिंडाला काकस्पर्श झाला नाही तर मग ब्राह्मण लोक पुढचा विधी सांगतात. पुढचा कोणता? नारायण नागबली, त्रिपिंडी, नागपाश, कालसर्प, हे विधी ब्राह्मण लोक तुम्हाला करायला लावतात. काही लोक काय म्हणतात, ब्राह्मणाचं काय घेऊन बसलात, ब्राह्मण लोकांचे धंदे येते सांगणं. अजिबात नाही. ब्राह्मणाची निंदा करणं महापाप आहे. रामगिरी महाराज थोडंसं मौलवीबद्दल बोलले, सर्व महाराष्ट्र पेटला का नाही? पेटला का नाही? अरे आपण तर दनाट ब्राह्मणाला शिवाय देतो. आमचे जगद्गुरु जनार्दन स्वामी सांगायचे, ब्राह्मण किती झाला भ्रष्ट तरी तो त्रैलोक्या श्रेष्ठ. कळालं का? हां, आपली लोक ब्राह्मणाला शिवाय देतात. ब्राह्मण तुम्ही पूजा केली तर ब्राह्मण खाईल, हे डोक्यातून काढून टाका. पण ब्राह्मण वेदाचं अध्ययन करून तुम्हाला सांगतात, म्हणून कृपया ब्राह्मण जे बोलतो ते सत्य असतं, ते असत्य कधीच नसतं. कारण भगवान गोपालकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना ब्राह्मण माझं मुख आहे आणि ब्राह्मणाच्या मुखातून निघालेली असत्यवाणी मी सत्य करील, ही ताकद ब्राह्मणाची आहे. म्हणून कुठलीही पूजा असो, पूजेला ब्राह्मणच लागतो. आता आमच्यासारखी महाराज लोक सत्यनारायणाची पोथी पाठ करून सत्यनारायण करतात, मी नाही म्हणत नाही, परंतु कीर्तनकाराने सत्यनारायणाची पोथी पाठ करून सत्यनारायण करणं, इमानदारी सांगा, हा धर्म आहे का? हा धर्म आहे? हां, अरे बोला ना, हा धर्म आहे. धर्मशास्त्र काय सांगतं? ज्यानं काम त्यानं करो, दुजा करो, गोता खावे. ज्याचं काम त्यानं केलं पाहिजे ना. पण कलियुगामध्ये हाच खरा वर्णसंकर झालेला आहे. पैसा मिळाला पाहिजे, कुणी कुणाचं काम करतं महाराज, कुणी पण. पूर्वी साधूच लोक कीर्तन करत होते, पूर्वी साधू लोक कीर्तन करत होते. आमच्या मीराबाई मिरीकर होत्या महाराज, काय सांगायचं तुम्हाला. मीराबाई मिरीकरांसारखी साध्वी माता परत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत न भूतो न भविष्यते. हा बाई जर उभ्या राहिल्या ना, तो डोक्यावर पदर, समोर गीत खाली ग्रंथाकडे नजर राहायची बाईची. समोर कोण ऐकतंय घेणं नाही. पण सांगायला एकदा बाईंनी सुरुवात केली, मीराबाईंनी, की 1 नंबर कीर्तन. आता काय महाराज, कीर्तनात पिक्चरचे गाणी, ह्या यूट्यूबवर जर तुम्ही बघितलं तर कॉमेडी कीर्तन, कॉमेडी कीर्तन. कीर्तन ऐका आणि पोट धरून हसा, असं लिहिलेलं असतो कीर्तनामध्ये. कीर्तन आहे. काका काय तुमचं नाव? हां, थोरे पाटील. हां, मामा नाही, आमचे नातवाई किती तिकडून थोरे पाटील. खरं सांगू का, मा कार्ड 1 GB, कार्ड मेमरी कार्ड 1 GB, लोड 5 GB त्याच्यात. ते हँग होऊन जातं कधी कधी. मा नावसुद्धा माझ्या ध्यानात राहत नाही, काय करू मी त्याला. हा, मला सांगा, जाऊ दे पडू दे, माझ्याकडे लक्ष द्या. तुम्हाला एक जाताना सांगतो थोरे पाटील, मी यामध्ये ब्राह्मणाला उच्च दर्जा देतो किंवा काय, हा विषय डोक्यातून काढून टाका. ब्राह्मण भूदेव संत आहे, ब्राह्मणाची निंदा महापाप आहे. आणि ब्राह्मण जे सांगताना तर भगवान गोपालकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना ब्राह्मणाच्या मुखातून निघालेली असत्यवाणी सुद्धा मी सत्य करील, ही ताकद ब्राह्मणाची आहे. म्हणून भगवान गोपालकृष्ण भूदेव संतासी सदा नाम